छत्रपती संभाजी महाराज जयंती तसंच संभाजी आरमारच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या वज्रमुठ मेळावा उत्साहात पार पडला। छत्रपती संभाजी महाराज जयंती तसंच संभाजी आरमारच्या 18व्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेला वज्रमुठ मेळावा उत्साहात पार पडला। या निमित्तानं प्रसिद्ध शिवशाहीर संतोष साळुंखे यांच्या शाहिरी जलसा या मराठी शिवगीतांच्या संगीत कार्यक्रमानं उपस्थितांना मंत्रमुग्ध केलं। शहाजी राजे, शिवाजी हा तुमचा मुलगा बंडखोरी करतोय, त्याला आवरा नाहीतर परिणाम वाईट होतील। आणि त्यावर शहाजी राजांनी बडी बेगमला या पत्राचं उत्तर पाठवलं। त्यात शहाजी राजे लिहितायत, बडी बेगम साहिबा, माझा मुलगा शिवाजी माझ्या ऐकण्यात नाही, तुम्हाला जे करायचं असेल ते तुमच्या पद्धतीनं करून घ्या। ओरोनोको प्रशाला मैदान रंगभवन चौक इथं आयोजित कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी आमदार सचिन कल्याण शेट्टी, आमदार देवेंद्र कोठे, महापौर विनायक कोंड्याल, ट्रस्टचे अध्यक्ष नरेंद्र काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते। कार्यक्रमादरम्यान प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला। तसंच विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही विशेष गौरव करण्यात आला। यामध्ये श्री स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाचे संस्थापक अध्यक्ष जन्मेजय महाराज भोसले, सोलापूर गारमेंट असोसिएशन, सोलापूर जिल्हा यंत्रमाग धारक संघ, सोलापूर जिल्हा खाटीक समाज तसंच विक्रमी डाळिंब उत्पादनासाठी प्रसिद्ध असलेल्या दीपाली बाळासाहेब लाडे यांचा समावेश होता। कार्यक्रमाची प्रस्तावना कार्याध्यक्ष तथा नगरसेवक शिवाजी वाघमोडे यांनी केली। श्रीकांत बापू डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली पवित्र भगव्याला ध्वज प्रमाण मानून छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार, छत्रपती संभाजी महाराजांचा बलिदान प्रमाण मानून या संघटनेची सुरुवात न्यायाला आधार, अन्यायाविरुद्ध तलवार हे ब्रीदवाक्य घेऊन सोलापूरमध्ये झाले। एकच उद्देश डोळ्यासमोर होता, सर्वसामान्य लोकांच्या न्याय हक्कासाठी कोणीतरी झटलं पाहिजे, लढलं पाहिजे। या उद्देशाने या संघटनेची स्थापना आपण या ठिकाणी सोलापूर शहरामध्ये झाली आणि जिल्ह्यामध्ये असू द्या, आजूबाजूच्या जिल्ह्यामध्ये संघटनेचा विस्तार वाढला। छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्याप्रमाणे 18 पगड जातीला घेऊन जसं स्वराज्याची निर्मिती केली, त्याच पद्धतीने संभाजी आरमार मध्ये देखील सर्व जाती धर्माचे जवळजवळ जेवढे जेवढ्या जाती या शहरामध्ये राहतात, जेवढ्या धर्माचे लोक राहतात, तेवढे सगळे जाती धर्माचे लोक संभाजी आरमारच्या माध्यमातून गुणागोविंदाने सर्व संघर्षामध्ये असू द्या, आंदोलनामध्ये असू द्या, विविध सर्व आपल्या जे संभाजी आरमार करेल त्या सोबत राहण्याचं काम गेल्या 18 वर्षापासून करत आहे। अध्यक्षीय भाषणात पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी छत्रपती संभाजी महाराजांच्या कार्याचा गौरव करत युवकांनी संघटित राहण्याचं आवाहन केलं। आणि या आंदोलनाच्या माध्यमातून या शहरातल्या रिक्षा चालक असतील, दिव्यांग बांधव असतील, अगदी जे घटक असतील त्या प्रत्येक घटकाला न्याय देण्याची भूमिका संभाजी आरमारच्या माध्यमातून आपण घेतली। म्हणून संभाजी आरमार नावाचा दबदबा आज सोलापूर शहर आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये आपण डांगेसाहेब निर्माण केला आहे। याचं मनापासून पुन्हा एकदा मी कौतुक करतो। अनेक संघटना येतात जातात, पण संघटनेचा मूळ उद्देश जो आहे तो उद्देश घेऊन जे काम करतात ते यशस्वी, त्या संघटना यशस्वी होत असतात। आजही आपण बघतो, हा वर्धापन दिन साजरा होत असताना, हा मेळावा होत असताना आमचे शिवाजीराव वाघमोडे जे संभाजी आरमारचे कार्याध्यक्ष आहेत, ते कार्याध्यक्ष म्हणून काम करत असताना आज सोलापूर शहराच्या महापालिकेमध्ये आज नगरसेवक म्हणून ते काम करत आहेत। आणि ते काम करत असताना त्यांच्यातला चळवळीचा पाना, सामान्य माणसाला न्याय देण्याची त्यांची भूमिका, हे ते विसरले नाहीत। याचं मनापासून कौतुक या ठिकाणी आहे। तर संभाजी आरमारचे संस्थापक अध्यक्ष श्रीकांत डांगे यांनी संघटनेच्या कार्याचा आढावा आपल्या मनोगतातून मांडला। हे गोजे साहेब म्हणजे काम करणारा माणूस आहे। आता खरं सांगतो, तुम्ही पालकमंत्री झाला तेव्हा मला पण वाटलं होतं किती दिवस बाहेरचा पालकमंत्री आपण सण करायचा, पण आता मला असं वाटतंय की कायमस्वरूपी गोजे साहेब सोलापूर शहर जिल्ह्याचे पालकमंत्री असले पाहिजे। ते आहे कारण तुम्ही काम करता, आम्ही बघितलंय। अशा पद्धतीने
सत्ता राबवलीच पाहिजे. सत्ता ज्याला राबवायला येते ना ते जयकुमार गोरे साहेब सारखा माणूस आणते. सत्ता राबवता ज्याला आली नाही त्याचं काय खरं नाही. त्यामुळे गोरे साहेबांबद्दल आम्हाला प्रचंड अभिमान आहे. त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा आहेत की आता खरं तर एक दोन विषय आता आदिला नदी का नाला असा एक विषय सुरू आहे दादा. नदी असू द्या नाही तर नाला असू द्या नाही तर ते समुद्र असू द्या, विषय तसा नाही. पण त्या ठिकाणी महानगरपालिकेने लेआउटला मंजुरी दिली आहे. 800,000 प्रॉपर्टी तिथे तयार झाले. लेआउटला तुम्ही मंजुरी दिली आहे त्यावेळेस तुम्हाला कळणं गरजेचं होतं की नाला आहे का नदी आहे. लोकांनी लाखो रुपये खर्चून मिळकती विकत घेतल्यात आणि आज जर तुम्ही त्या ठिकाणी बांधकामाला परवानगी देणार नसेल तर त्या लोकांना फाशी घेण्याशी पर्याय राहणार नाही. कारण एखाद्या माणसाचं घर आयुष्यात एकदा होत आहे, त्यासाठी ती कर्ज काढते, नाही ते खटपटी लटपटी करून माणूस घर बांधत असते. त्यानंतर जर असं सरकारच त्याला मागा लागलं तर ते चुकीचं होणार आहे. विनायक दादाला माझी विनंती आहे की हा प्रश्न तुम्ही स्वतः वैयक्तिक लक्ष देऊन त्यांना नदी म्हणा नाला म्हणा जर त्यांना काढायचंच असेल तर त्यांच्या मिळकतीचं काय तर त्यांना योग्य तो मोबदला देखील आपण देणं गरजेचं आहे. ही माझी हात जोडून विनंती आहे. या कार्यक्रमाला मोठ्या संख्येनं नागरिक आणि शिवप्रेमींनी उत्स्फूर्त उपस्थिती लावली.